मुंबईत मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलंय। दादरच्या किंग सर्कल परिसरात देखील पाणी साचलंय। काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि इतर सखल भागांमध्ये पाणी साचलंय। पाऊस असाच सुरू राहिल्यास रस्ते वाहतुकीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। मुंबईत मुसळधार पावसाचं थैमान, सायन रेल्वे स्थानक परिसरात साचलं पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। मुंबईत पावसाची बॅटिंग, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात। मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस, दादर रेल्वे स्थानक परिसरात साचलं पावसाचं पाणी। दहीहंडी उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। मुंबईत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। रायगडमध्ये आज काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट परिसरात देखील आजपासून धुवाधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुढील 3 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज आहे। मुंबईच्या हवामान खात्यानं वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरतोय। काल रात्रीपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सध्या देखील पावसाचा जोर कायम आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। आज शहरभर ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे। मात्र पावसाचा वेग आणि त्याचा कालावधी किती राहतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। डोंबिवली पश्चिम येथील गुप्ते रोडवरील सीमंतिनी सोसायटी ही सुमारे 45 वर्ष जुनी इमारत आज अचानक खचली। इमारतीच्या भेगा पडल्यामुळे लक्षात आल्यानंतर सतर्क झालेल्या रहिवाशांनी तातडीनं इमारत खाली केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। ही इमारत जुनी आणि जीर्ण अवस्थेमध्ये होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। ही 24 रहिवाशी राहणारे इमारत, काही कॉलम असतील, काही बीम असतील, अतिशय धोकादायक झाल्यामुळे थोडीशी मी पण पाहणी केली असता ती खचलेलीसारखी वाटली गेली आणि नशिबाने कुठली दुर्घटना झाली नाही। तत्पूर्वी सर्व तिथे राहणारे रहिवाशी सर्व रहिवाशांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून घरं खाली केलेली आहेत। आता थोडीशी दुर्घटना झालेली आहे, पण समजलं ते एक आपलं भाग्य आहे आणि त्यामुळे सर्व रहिवाशांनी घरं खाली केलेली आहेत। मुंबईमध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेलाय। अंधेरी सबवे सखल भाग असल्यामुळे पाणी साचलेलं आहे। वाहन चालकांनी गाड्या चालवताना काळजी घेण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। रात्रीपासूनच जोरदार हजेरी लावल्यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचलंय। गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं प्रशासनानं आवाहन केलंय। मुंबईत रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुंबईतील कुर्ला, चेंबूर भागामध्ये देखील पाणी साचलंय। नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। पुढील 3 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय आणि गाड्या देखील पाण्यामध्ये बंद पडतायत। नवी मुंबईत देखील रात्रभर मुसळधार पाऊस झाला। वाशी मार्केट भागामध्ये पाणी साचलंय। पहाटेच्या सुमाराला वाशी एमपीएनसी या बाजारामध्ये मालाची आवक होती, मात्र साचलेल्या पाण्यामुळे पहाटेच्या व्यवहारांना याचा फटका बसलाय। मुंबईत मुसळधार पाऊस सुरू अशातच सांताक्रूज चेंबूर लिंक रोड परिसरात देखील पाणी झालंय। दहीहंडी उत्सवादरम्यान आज राज्यात अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यानुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस सुरू झालाय। आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। चिपळूण, खेड, गुहागर, दापोलीत पावसानं जोर धरलाय। कोकणातल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली आहे। रात्री उशिरा चिपळूण गुहागर या मार्गावर रामपूर घाटामध्ये दरड कोसळली आणि त्यामुळे रामपूर घाटातील वाहतूक ही 2 तास ठप्प झाली होती। खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळीवरून सध्या वाहत आहे।
त्यामुळे मुंबईसह कोकणात देखील आता पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. चिपळूणसह परिसरात पावसाचा जोर वाढलाय. अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली. चिपळूण गुहागर महामार्गावरील रामपूर इथं घाटामध्ये दरड कोसळली. मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा येतोय. स्थानिकांच्या मदतीनं दरड बाजूला करण्याचं काम करण्यात आलंय. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर मधील गड नदीला पुराचं पाणी मागजन बाजारपेठेमध्ये शिरलंय. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचा मागजन बाजारपेठेला आणि रहिवाशांना फटका बसला. सतत भरणाऱ्या पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांचंही नुकसान झालंय. छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी शिरलंय. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा डॅम ओव्हरफ्लो झाला. तेरणा डॅमवरील पर्यटकांसाठी लोकांनी गर्दी केली आहे. सलग सुट्ट्यांमुळे नागरिक पर्यटनाला येत आहेत. नागरिकांनी मज्जा मस्ती करताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. तर प्रशासनाकडून कोणतीही सुरक्षेची काळजी घेण्यात आली नसल्याचा पर्यटकांचा आरोप आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचं पर्यटकांचं म्हणणं आहे. धाराशिव जिल्ह्यात मागच्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा नदीवरील जो तेरणा प्रकल्प आहे तो पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतात हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण क्षमतेने वाहतोय आणि या ठिकाणी या परिसरातील नागरिक आहेत तो पाहण्यासाठी गर्दी करताना पाहतात. मात्र दुसरीकडे हे पाणी जरी पूर्ण क्षमतेने भरलेलं असलं तरी प्रशासनाकडनं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठलीही काळजी घेतलेली नाहीये. त्यासोबत काही पर्यटक आलेले आहेत, पाणी पाहण्यासाठी आलेले आहेत, मात्र इथं कुठलीही सुरक्षेची काळजी घेतलेली नाही. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा पसारकर लातूरवरून आलेली आहे. तर इथं पाणी खरंच प्रचंड पाऊस खूप झालेला आहे. अख्खा मराठवाड्याला पाणी वर्षभर पुरेल एवढं पाणी इथं संचय झालेला आहे. पण खरंच सुरक्षेची गरज आहे असं मला वाटतं. साहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, हाताळा, हहाकर, आजेगाव, केंद्रा या गावांमध्ये शिवारांमध्ये सोयाबीन, कापूस, हळद या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. सोयाबीनचं पीक तर पूर्णपणे जमीनदोस्त झालेलं आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. काल दुपारनंतर हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये जे ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, आजेगाव, हाताळा, कहाकर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या पावसाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मी सध्या उभा आहे ताकतोडा गावाच्या शिवारामध्ये आणि या ठिकाणी या शेतकऱ्याचं हे सोयाबीनचं पीक आहे. आपण या ठिकाणी बघू शकता साधारणतः 1 ते 1.5 एकरवर सोयाबीनच्या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड केली होती. परंतु काल जोरदार झालेल्या पावसामुळे या सोयाबीनच्या पिकाची पूर्णपणे आता माती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. अगोदरच शेतकऱ्याचं अनेक वेळा नुकसान झालेलं, त्याची नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामध्ये अपेक्षा होती शेतकऱ्याला या सोयाबीनकडनं, परंतु काल झालेल्या पावसामध्ये अशा पद्धतीने सोयाबीनच्या पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. ज्या पिकाकडनं अपेक्षा होती, आता पिकांना काही काळामध्ये शेंगा लागत होत्या, त्यामधून उत्पन्न अपेक्षित होतं, परंतु याच परिस्थितीमध्ये कालच्या पावसानं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येऊ लागली. माधव दिप्ती, एबीपी माझा, हिंगोली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. माधान गावातील रस्त्यांना तर अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातील जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा असल्यामुळे नागरिकांना जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतावर आधार घ्यावा लागतोय. तर गावकऱ्यांकडून प्रशासनानं तातडीनं मदत पाठवण्याची मागणी करण्यात येते. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे केनवड गावामध्ये लेंडी नाल्याचं पाणी शिरलं असून गावाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय. तर अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय. बुलढाणा जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस आणि समृद्धी महामार्गामुळे पाण्याच्या प्रवाहामध्ये बदल झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा नागरिकांनी आरोप केलाय.
नाशिकच्या नांदगाव शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं, तर अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस झाल्यानं बळीराजा मात्र सुखावलाय. मागील काही दिवसांपासून खरीप पिकांना पावसाची गरज होती. वेळेत पाऊस पडल्यामुळे खरीप पिकाला जीवदान मिळणार आहे. दरम्यान पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे श्रीष्ठी गावाजवळील कसुरा नदीला पूर आलाय. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं खरीपाच्या पिकांचंही नुकसान झालंय. तर श्रीष्ठी गावातील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे